कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खुशबू ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणात तब्बल 2 महिन्यांनी पहिली कारवाई केलेली आहे। आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना निलंबित करण्यात आलेले आहे। ही कारवाई आदिवासी विकास विभागाने मंगळवारी 18 मार्च रोजी केली आहे। पेण तालुक्यातील खुशबू ठाकरे या 9 वर्षांच्या आदिवासी मुलीचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला। तिला कुष्ठरोग झाला नसताना देखील तिच्यावरती कुष्ठरोगाचे उपचार सुरू केले होते। या औषधांच्या दुष्परिणामामुळे तिचा मृत्यू झाला। आता तिचे चुकीचे निदान करून तिच्यावरती चुकीची औषधे देणाऱ्या डॉक्टरांवरती कधी कारवाई होणार असा प्रश्न विचारला जात आहे। विशेष म्हणजे खुशबू ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी अहिल्यानगर मधील श्रीरामपूरचे आदिवासी आमदार हेमंत ओगले यांनी 7 मार्च रोजी विधानसभेत आवाज उठवला होता। खुशबूच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी सभागृहामध्ये केली होती।